जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती, 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार। सुनावणीत आदेशाची शक्यता। मुरलीधर मोहोळांना जैन बांधवांनी हाकललं। रवींद्र धंगेकरांचा निशाणा। काल जैन बोर्डिंग परिसरात मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांचा घेराव। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तिनंद महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी PSI गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। फलटणमधील महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या PAची चौकशी व्हावी अशीही मागणी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। फलटण दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले। प्रत्येक गोष्टीत राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचाही इशारा। पक्षचिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे मालकांशी बोलायला दिल्लीत जातात। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। दिल्लीत मोदी शहांपुढे जाऊन रडगाणं गातात। राऊतांची टीका। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल। मोदी शहांनी शिंदेला ताकीद दिल्याची संजय राऊतांचा मोठा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन होणार। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं। VIP दर्शन देखील बंद करण्याचा मंदिराचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रात मतदार यादीची छाननी। आता पालिका निवडणूक